नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 4चा प्रॅक्टिस सेट 4.1चा पार्ट 2 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 पासून पुढे पार्ट 1 मध्ये 1 to 4 क्वेश्चन्स आपण सॉल्व केले आहेत. तर ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बाय G. तर मग आधी आपण काय करूया, एक बेसलाईन घेऊया. आपला ट्रायंगल आहे XYZ. आपल्याला तो राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. ठीक आहे, आपण एक बेसलाईन घेऊया. आता राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे, तर आपल्याला तो किती डिग्रीचा पाहिजे, तर तो आपण प्रोटेक्टरने 90 डिग्रीचा घेऊया. ठीक आहे, लाईन पुढे एक्सटेंड करून घेऊया. आणि हे दोघं पॉईंट आपण जॉईन करून घेऊया लाईनचे. ठीक आहे, हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. आता याचा आपल्याला काय करायचं, आधी मीडियन फाइंड करायचे आहेत सगळ्या लाईन्सच्या, आणि नंतर मग कॉन्करन्स पॉईंट घ्यायचा आहे त्याचा. आता मीडियन काढण्यासाठी आता ह्या ज्या लाईन आहेत, आपल्याला ह्याचा मीडियन काढायचा आहे. तर मग आपण काय करणार आहे, कंपासच्या साहाय्याने एका लाईनमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आधी नाव देऊन घेऊ आपण त्याला XYZ, Y and Z. आता प्रत्येक लाईनमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ आणि त्याच्या दोन्ही साईडला आपण आर्क करून घेऊया, अप अँड डाऊन साईडला. ठीक आहे, तर या लाईनचं YZचा आपल्याला मिड पॉईंट मिळाला आहे. तो आधी ड्रॉ करून घेऊया आपण. ठीक आहे, हा त्याचा मिड पॉईंट झाला. तो आपण व्हर्टेक्स X मध्ये जॉईन करून घेऊया. ठीक आहे, आता आपल्याला Y आणि X याचा मीडियन घ्यायचा आहे. तर मग आपण काय करणार आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण यात घेऊन आणि दोन्ही साईडला आर्क करून घेणार आहोत. ठीक आहे, हा जो मिळाला हा आपल्याला XYचा मिड पॉईंट मिळाला आहे. तो आपण व्हर्टेक्स Z मधून जॉईन करून घेऊ. ओके, आता आपल्याला काढायचा आहे Y आणि Xचा. मग या लाईनचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेऊया. ह्याचे आपण दोन्ही आर्क काढून घेतले, ते जॉईन करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे ही झाला याचा मिड पॉईंट X आणि Zचा. आता ही व्हर्टेक्स Y मधून हा मिड पॉईंट जॉईन करून घेऊया. ठीक आहे, आता सगळ्या लाईन्सच्या आपल्याला मीडियन्स मिळाल्या आहेत आणि त्याचा जो हा सेंटर पॉईंट आहे, हा कॉन्करन्स पॉईंट मिळाला आहे आणि तो आपण G ने डिनोट करूया. ठीक आहे, आले लक्षात. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. ड्रॉ ॲन आयसोस्केल ट्रायंगल, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन अँड अल्टिट्यूड्स, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे, आता आपण इथे आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. आपण एक त्याच्यासाठी एक परफेक्ट मेजरमेंट घेऊन करणार आहोत.
आता खालची जी बेस लाईन आहे ती आपण 8ची घेऊया आणि ज्या वरच्या लाईन्स आहेत ट्रायंगलच्या त्या आपण 10 सेंटीमीटरच्या घेऊया. ठीक आहे, याला आपण QR म्हणूया आणि याचे वरच्या दोन जे लाईन येतील त्या आपण 10 सेंटीमीटरच्या घेऊया. ठीक आहे, आलं परफेक्ट. तर हे लाईनच्या एका बाजूला ठेवून आणि इथे आर्क करून घेऊया. हा लाईनच्या दुसऱ्या बाजूला ठेवून आणि इथे आर्क करून घेऊया. सॉरी. ठीक आहे, मिळालं आपल्याला सेंटर पॉईंट. आता ते सेंटर पॉईंट ह्या लाईनच्या ते जॉईन करून घेऊया पॉईंट Qला. हा पॉईंट R ह्या सेंटर पॉईंटला आपण जॉईंट करून घेऊया. हा जो पॉईंट मिळाला याला आपण P नो डिनोट करूया. ठीक आहे, याच्या आयसो स्केल हे आहे 10 सेंटीमीटर. हे आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे, आता याचे आपल्याला मेडियन्स पण काढायचे आहेत आणि अल्टिट्यूड्स पण याचे आपल्याला काढायचे आहेत. आपण हा आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आहे. आता आपण याचे मेडियन घेऊया. मेडियन घेण्यासाठी आपण आधी अल्टिट्यूड घेऊया. ठीक आहे, अल्टिट्यूड घेण्यासाठी या सेट स्क्वेअरचा वापर करणार आहे मी. तर आपण याची बेस लाईन आणि व्हर्टेक्स हे दोघं काय करणार आहेत, मॅच करणार आहेत. ठीक आहे, इथे हे व्यवस्थित मॅच झालेलं आहे. ठीक आहे, इथे पण हे राईट अँगल ट्रायंगल मिळतो. आता ह्याचं अल्टिट्यूड घेण्यासाठी आता ही बेस लाईन म्हणजे PQ आणि व्हर्टेक्स R असं आपण हे घेणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, आलं व्यवस्थित. इथे पण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल. आता परत ह्या साईडला आता व्हर्टेक्स Q आणि बेस PR. ओके, हे आपल्याला थर्ड अल्टिट्यूड मिळून जाणार आहे. एक मिनिट. ठीक आहे, आता प्रॉपर आलं आहे. तेव्हा थोडं हलवून गेलं. ठीक आहे, इथे पण आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल मिळणार आहे.
ठीक आहे, हे झाले याचे अल्टिट्यूड्स. आता आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं. आता मीडियनसाठी ही जी लाईन आहे आपली ही 10 सेंटीमीटरची आहे. ओके, तर मग याचं मीडियन म्हणजे आपला मिड पॉईंट हा 5 सेंटीमीटरवर येईल. या साईडचाही 10 सेंटीमीटरचा याचा मिड पॉईंट 5 सेंटीमीटरवर येईल. आणि ऑलरेडी आपण हे जे अल्टिट्यूड घेतले हे मीडियन पण आहे आणि अल्टिट्यूड पण आहे. हे दोघां 8 सेंटीमीटर असल्यामुळे अर्धे अर्धे म्हणजे 4-4 सेंटीमीटरच्या हे डिस्टन्सवरती आपण ही अल्टिट्यूड आलेली आहे. आता हा जो पॉईंट मिळाला आहे कॉन्करन्स, याला आपण ओने डिनोट करणार आहोत. आणि आता आपण या मीडियन्स व्हर्टेक्समध्ये जॉईन करून घेऊया. ठीक आहे, इथे जो आपल्याला हा पॉईंट मिळाला आहे हा आपण जीने डिनोट करूया. ठीक आहे, तर मग याचं ऑब्झर्वेशन आहे the centroid G or orthocenter O lie on line which is the perpendicular bisector of base QR. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 बघूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 बघूया. फिल इन द ब्लँक्स. पॉईंट G इज द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC. इफ लेंथ RG इक्वल्स टू 2.5 देन लेंथ GC इक्वल्स टू, आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. 2 आहे. इफ लेंथ BG इक्वल्स टू 6 देन लेंथ BQ, ते पण आपल्याला फाइंड आउट करायची. आणि 3rd आहे. इफ लेंथ AP इक्वल टू 6 देन लेंथ AG इक्वल्स टू, ती आपल्याला फाइंड आउट करायची. अँड लेंथ GP पण फाइंड आउट करायची आहे. तर खाली आहे द सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशो 2 ॲज 1. तर फर्स्ट आहे लेंथ CG आणि लेंथ RG, ते दोघं डिवाइड फॉर्ममध्ये घेतले. मग 2 ॲज 1 इक्वल्स टू लेंथ CG आणि RGचं लेंथ किती दिली आहे 2.5. ठीक आहे, मग इक्वल्स टू 2/1. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. देअरफॉर लेंथ GC इंटू 1 इक्वल्स टू 2.5 इंटू 2. ओके, मग याचं काय आन्सर येतं 2.5 इंटू 2 म्हणजे 5. मग आपल्याला लेंथ, देअरफॉर लेंथ CG किती मिळेल इक्वल्स टू 5. ठीक आहे, सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लेंथ BG अपॉन लेंथ GQ इक्वल्स टू 2 ॲज 1 2/1 इक्वल्स टू, आता BGची लेंथ किती आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये 6 दिली आहे. 6 अपॉन लेंथ GQ इक्वल्स टू 2/1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 6 इंटू 1 इक्वल्स टू लेंथ GQ इंटू 2. मग इथे कसं ना 6 1 जा 6 इक्वल्स टू लेंथ GQ
इंटू 2. मग हा इकडे मल्टिप्लायला इकडे येताना तो काय होणार आहे, डिवाईड होणार आहे. मग इथे काय 6/2 लेंथ जी क्यू इक्वल्स टू 6/2. 1 जा 2, 2 3 जा 6. देअरफॉर लेंथ जी क्यू इक्वल्स टू 3. ही आपल्याला जी क्यूची लेंथ मिळाली 3. आता जी क्यूची मिळाली तर आपल्याला इथे दिसते जी क्यूची मिळाली. आता आपल्याला बी क्यूची याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. मग देअरफॉर लेंथ बी क्यू इक्वल्स टू लेंथ बी जी प्लस लेंथ जी क्यू इक्वल्स टू 6 + 3 इक्वल्स टू 9 लेंथ बी क्यू. देअरफॉर लेंथ बी क्यू इक्वल्स टू 9. ठीक आहे. थर्ड वन आहे लेंथ ए जी अपॉन लेंथ जी पी इक्वल्स टू 2x1. मग इथे लेंथ ए जी इंटू 1 इक्वल्स टू लेंथ जी पी इंटू 2. ठीक आहे. आता इथे आपल्याला लेंथ माहीत नाही आहे तर आपण याला एक्स मानून घेऊया. लेट लेंथ जी पी इक्वल टू एक्स अँड लेंथ ए जी इक्वल टू 2x. मग इथे काय लेंथ ए जी प्लस लेंथ जी पी इक्वल्स टू लेंथ ए पी. ठीक आहे. मग इथे 2x + x इक्वल टू 6. मग या दोघांची प्लस 3x इक्वल्स टू 6. इथे एक्स फाइंड आउट करायचा. हा इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना तो डिवाइडला होईल. 3 1 जा 3, 3 2 जा 6. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आली 2. ठीक आहे. मग इथे देअरफॉर लेंथ जी पी इक्वल्स टू 2 लेंथ ए जी इक्वल्स टू 2x. इथे 2 इंटू 2 एक्सची किंमत इक्वल्स टू 4. देअरफॉर लेंथ ए जी इक्वल्स टू 4. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे सी जी आहे ती आपल्याला मिळाली आहे इथे 5 सेंटीमीटर. दुसरी आहे बी क्यू मिळाली आहे 9 आणि ए जी मिळाली आहे 4 आणि जी पी मिळाली आहे 2. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.